उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म। नमस्कार. शेवग्याच्या मस्त कोवळ्या कोवळ्या पानांचा अगदी हेल्दी असा पराठा आज नाश्त्यासाठी बनवला आहे. याच्यासाठी टेरेसवरची अगदी कोवळी पानं घेतली आणि छान असा पराठा केला आहे तयार. आपण इतर पराठे नेहमीच खातो, पण हा शेवग्याचा जो पराठा आहे तो अतिशय हेल्दी असा आहे. याच्यासाठी मी शेवग्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि आता याची आपल्याला फक्त पानं काढून घ्यायची आहेत. देठाचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे. अगदी पानाजवळचं छोटंसं कोवळं देठ आलं तरीसुद्धा चालेल, पण बाकीचं जाडसर जे देठ आहे ते काढून टाकायचं आहे. याप्रमाणे सगळी पानं काढून घेते आहे आणि या पानांना आपल्याला आता बारीक चिरून घ्यायचं आहे. जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही हा मिक्सरमध्ये वाटून घेतलात तरीसुद्धा चालेल. मिक्सरमध्ये वाटल्यावर पण थोडासा याची कडवट चव जास्त जाणवते, म्हणून मी असा चिरूनच घेते. याच पद्धतीने मी सगळं हा बारीक चिरून घेतला आहे. आता गव्हाचं पीठ घेते आहे. साधारण गव्हाच्या पिठात जो चमचा असतो ते 3 चमचे मी पीठ घेतलं आहे आणि त्यातलाच अर्धा चमचा बेसन पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये बेसन पीठ नको असेल तर तुम्ही 1 छोटा चमचा तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल. अर्धा चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर, तिखट तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता, 1 बारीक चमचा भाजलेली जिरे पावडर आणि 1.5 चमचा धने पावडर, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा ओवा. ओवा थोडासा हातावर चुरून घालायचा, म्हणजे त्याचा छान स्वाद येतो पराठ्यामध्ये. चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि आपण जे पानं चिरून घेतली आहेत शेवग्याची ती पानं घालायची आहेत. भरपूर अशी पानं घालते आहे मी. याच्यामध्ये आता मुठभर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीचाही चव मस्त लागते या पराठ्यात. आता आपण याला कोरडे सगळे पदार्थ आधी मिक्स करून घेऊया. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घातले. तेल घातल्यावर याला व्यवस्थित सगळीकडे तेल मिक्स झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पीठ आणि तेल. तेल आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मऊ छान अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे पराठ्याची. पराठ्याची कणिक खूप पातळ नाही मळायची, आपल्याला ही घट्टसरच हवी आहे. एक 10-15 मिनटं याला ठेवून द्यायचं आहे आणि 10-15 मिनटानंतर आपण पराठे करायला घेतो आहे. याचे आपल्याला किती मोठ्या आकाराचा पराठा हवा आहे त्याप्रमाणे याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि मग याचे आपण पराठे लाटायला घ्यायचे आहेत. एकीकडे गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे. याला दोन्ही बाजूने थोडंसं पीठ लावायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. याची आता मी घडी करून घेते आहे. या घडीमध्ये थोडं तेल लावते आहे आणि पीठ पण लावते आहे आणि मग याची घडी करून घेते आहे. तुम्ही आपण पोळीला जशी त्रिकोणी घडी करतो तशी केलीत तरीसुद्धा चालेल. अशी घडी करून लाटल्यामुळे पराठा एकदम छान खुसखुशीत असा होतो, म्हणून आपण याला असं घडी करून लाटायचं आहे. पहा, आता याला हातावर सारखं करून घेते आहे. दोन्ही बाजूला पीठ लावायचं आहे आणि मग याला हलक्या हाताने छान असा किती पातळ किंवा जाड हवा आहे तसा लाटून घ्यायचा आहे. आपण याची पानं बारीक चिरून घेतली आहेत, त्यामुळे पराठा आपल्याला हवे तेवढा पण पातळ लाटू शकतो. जर पानं आपण जाड किंवा तशीच ठेवली तर मग पराठा थोडा जाडसर करावा लागतो. हे पहा, पराठा छान मस्त असा पातळ लाटला आहे. पराठा तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही लाटू शकता, चौकोन किंवा त्रिकोण. मी इथं गोल लाटलेत. हा पराठा मी पोळीसारखाच लाटला आहे. पहा, एवढ्या जाडीचा लाटला आहे. तवा गरम झाला आहे. तव्याला सुरुवातीला थोडं तेल जास्त लावायचं, म्हणजे पराठा तव्याला चिकटणार नाही. हा पराठाला पहा थोडासा 1 मिनिटभर शेकला गेला आहे. थोडेसे वर त्याला असे बबल्स येतात. मग याला वरून तेल लावायचं आहे आणि उलटी करायचं आहे. याला दोन्ही बाजूने उलटपलट करत मीडियम गॅसची फ्लेम करून शेकून घ्यायचं आहे. मस्त खरपूस असा शेकायचा आहे. त्याच्या कडाही छान शेकून घ्यायच्यात. पहा, मस्त एक बाजू शेकली आहे. आता दुसरी बाजू मी छान कडा अशा शेकून घेते आहे. त्याच्या दोन्ही बाजूने मस्त खमंग असा हा शेकून घ्यायचा, म्हणजे खाताना चवीलाही अगदी छान खुसखुशीत असा लागतो. याच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेते आहे. दोन्ही बाजूला तेल किंवा तूप तुम्हाला जे हवे ते तुम्ही लावू शकता. पहा, मस्त या पद्धतीने सगळे पराठे करून घेतलेत. हा पराठा तुम्ही लोणचं, दही, सॉस, चटणी कशाबरोबरही खाऊ शकता. मला तर हा पराठा
कढीपत्त्याच्या चटणीबरोबर खायला खूप आवडतो. पहा मस्त कढीपत्त्याची चटणी, लिंबू मिरचीचं लोणचं आणि दही. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन. धन्यवाद.